विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। उमरग्याचे लाचखोर तहसीलदार राहुल पाटील 20,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। उस्मानाबाद लाचलुचपत विरोधी पथकाची कारवाई। 4 ब्रास वाळू काढून कारवाई टाळण्यासह 20,000ची लाच स्वीकारणाऱ्या उमरग्याचे तहसीलदार राहुल यांच्यावर उस्मानाबादच्या लाचलुचपत विरोधी पथकाने दिनांक 24 रोजी कारवाई केली आहे। लाचलुचपत विरोधी पथकाच्या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना 4 ट्रक वाळूची आवश्यकता होती। म्हणून तक्रारदार हे आज रोजी पंचांसह लोकसेवकाची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन याबाबत त्यांना बोलले असताना तहसीलदार यांनी मध्यस्थीमार्फत 4 ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला 5,000 रुपये प्रमाणे 4 ट्रक वाळूसाठी 20,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व 20,000ची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली। या प्रकरणी उस्मानाबाद लाचलुचपत विरोधी पथकाने अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद, मार्गदर्शक डॉक्टर राहुल खाडे, पोलीस अधीक्षक औरंगाबाद विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, जाकीर काझी यांच्या पथकाने कारवाई केली आहे। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।